इथे असलेले म्युन्सिपल मार्केट अनेक वर्षांपासून म्हणजे साधारण 5 वर्ष 10 महिन्यांपासून हे मार्केट बंद आहे। आपण जर बघितलं तर ज्यावेळेस हे बांधकाम 2018 मध्ये पूर्ण झालं तेव्हापासून हे आजपर्यंत देखील बंद अवस्थेत आहे। साधारण 1 कोटी रुपयांचा हा संपूर्ण याच्यावर खर्च झाला होता। तो नेमका आता कसा भरून काढणार, कारण याच्यामधून हे जे गाळे लिलाव करून याच्यातून दौंड नगरपालिकेला उत्पन्न मिळणार होते आणि तिथून पुढं या नगरपालिकेला उत्पन्न मिळाल्यानंतर हा संपूर्ण लिलाव प्रक्रिया होणार होती। त्याच्यामुळे या सगळ्यामध्ये दौंड नगरपालिकेचे जे काही महसूल आहे तो बुडत आहे। गेल्या 5 वर्षांपासून तशीच परिस्थिती आहे। दौंड नगरपालिकेचे अधिकारी याच्याकडे मात्र दुर्लक्ष करताना दिसतात। अनेक वेळा नागरिकांकडून तक्रारी झाल्या, अनेक वेळा नगरसेवकांकडून तक्रारी करण्यात आल्या, मात्र याच्यामध्ये कोणताही निर्णय झाला नाही। साधारण 2018 मध्ये उभा राहिलेली ही इमारत तशीच धूळखात पडू नये याकडे दुर्लक्ष केले जाते। आपल्यासोबत माजी नगरसेवक आहेत। काय तुम्ही पाठपुरावा केला होता, काय परिस्थिती सध्या काय? ही इमारत जून 18 मध्ये तयार होऊन म्युन्सिपल म्हणजे आपल्या म्युन्सिपाल्टीकडे हँडओव्हर केलेली आहे। त्याच्यानंतर ती जी बंद आहे त्यासाठी 2020 मध्ये मी एक पत्र दिलं होतं की हे चालू करा। त्या पत्राचं आतापर्यंत उत्तर आलेलं नाही किंवा त्याच्या कोणतीही प्रोसिजर केली नाही। त्याच्यानंतर 21 मध्ये पुन्हा मी एक स्मरणपत्र दिलं की बाबा अशी बिल्डिंग तयार आहे आणि त्याचं तुम्ही फिश मार्केट किंवा म्युन्सिपल मार्केट काही करा पण सुरू करा। कारण की आपण पाहतो की इथं जरी फिश मार्केट मंदिराजवळ नसावं असं आपण म्हटलं असं तरी सध्या सगळे व्यापारी इथं उघड्यावरच मासे विकताना दिसतात। त्यांना तरी शिफ्ट करा किंवा मग म्युन्सिपल मार्केट म्हणून तरी सुरू करा। म्हणजे आपला उद्देश एवढाच की नगरपालिकेकडे जे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पैसे येतात तर आपल्या उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी पैसे येत असतात। तर हे पैशाचा उपयोग असा झाला पाहिजे की त्यातून नगरपालिकेला इन्कम झाला पाहिजे आणि तो होताना कुठे दिसत नाही। हेच काम काय आता ही समोरची जर बिल्डिंग आपण पाहिली ते म्हणजे मंडईची, तर मंडईमध्ये कसे झालेलं आहे की 2-2.5 कोटी हे केले, पण 2020 पासून त्या मंडईमध्ये ठेका दिलेला नाही। म्हणजे साफसफाई करायला तर नगरपालिकेचे लोक आहेत परंतु तिथून वसुली काहीच होत नाही। म्हणजे तो जो नगरपालिकेचा इन्कम होता तोही बंद झालेला आहे। ह्या बिल्डिंगची सुरुवात कशी झाली होती, याचं नेमकं कसं सुरू झालं होतं आणि आज काय स्टेज आहे या सगळं? सुरुवात कशी झाली? सुरुवात अशी झाली की 2013 मध्ये एक ठराव घेतलेला आहे नगरपालिकेने की केंद्र शासनाकडून निधी आणून इथं आपल्याला फिश मार्केट करायचं। पण ते फिश मार्केट ज्यावेळेस करायचं ठरल्यानंतर ज्यावेळेस फिश मार्केट म्हणजे निविदा वगैरे सगळे प्रोसिजर झाली त्यावेळेस स्थानिक म्हणजे आपल्या दौंड नागरिकांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की फिश मार्केट इथं नको। मग प्रशासनाने त्यात काय केलं की चेंजिंग केली आणि दुसरा ठराव घेतला। दुसरा ठराव घेऊन त्यात त्यांनी असं सांगितलं की इथं म्युन्सिपल मार्केट करायचं, असं म्युन्सिपल मार्केटचा ठराव झालेला आहे। पण तो ठराव झाल्यानंतर जी प्रोसिजर असते की पहिला ठराव रद्द आणि दुसरा ठराव तर दुसरा ठराव ज्यावेळेस होतो त्या ठराव झाल्यानंतर ज्या प्रोसिजर कराव्या लागतात मग त्यात ते प्रशासकीय मंजुरी असू द्या, तांत्रिक मंजुरी असू द्या, आणखी निविदा असू द्या, ह्या ज्या प्रक्रिया आहे ती कोणतेही न करता पाठीमागं जे फिश मार्केटला जे वापरले होते तीच सर्व इथं पेपर्स वापरले आहेत। त्याच्यामुळं हे जी इमारत झाली ती फिश मार्केट म्हणूनच झालेली, कारण की तिथं दुसरं काहीच करता येणार नाही अशी परिस्थिती सध्याची आहे। तर मग ते काय करायचं हे शासनाने ठरवलं पाहिजे आणि जेवढं लवकर होईल तेवढं लवकर केलं तर आपल्या नगरपालिकेचे उत्पन्न वाढेल। कारण नगरपालिकेकडे पैसे नाही आपण म्हणतो, पैसे नाही तर मग तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही कामं करता त्यातून आपल्याला वसुलीतच म्हणजे इन्कम सोर्स तर तयार होतं पण काय उपयोगाचं होत नाही। कारण इमारती तयार आहेत अशा दौंडमध्ये आपण बऱ्याचसं पाहिलं ना तर आहेत तसं म्हणजे इमारती पडून आहेत, जे कामं चाललेत ना सगळे अर्धवट काम आहेत। साधारण या इमारतीला किती खर्च झाला होता, काय निविदेमध्ये होतं आणि आता त्या खर्चानंतर कशा पद्धतीने वसूल करायला पाहिजे, कारण आज ही बंद अवस्थेत आहे, धूळ खात पडलेली आहे। आताची प्रोसिजर कशी आहे की 96 लाखाचं काहीतरी हे एस्टिमेट होतं, तर हे काम 9.9 अबोवने दिलेलं आहे। तर ह्या ते प्रोसिजर वाढीव त्यांना जे काही ठेकेदार असेल त्याला वाढीव पैसे दिले गेले, हो वाढीव दिले, तर ते 1 कोटीच्या वरती जाते। मग त्या 1 कोटीचा निधी इथं वापरला गेलेला आहे आणि ते वापरल्यानंतर यांची प्रोसिजर कसं आहे की
हे गाळ्यांची किंमत म्हणजे काय भाड्याने द्यावं लागतात हे आपल्याला TP कडून मागवावं लागतं. पण TP कडून आतापर्यंत काय मागवलं नाही. तर ह्याची जर वसुली करायची असेल तर TPला हे पत्र लिहायचं, ह्याची हे काढायची म्हणजे किती म्हणजे चार्ज म्हणजे एका गाळ्याला किती पैसे असं व्हॅल्युएशन केल्यानंतर त्या पद्धतीने सगळे वसूल करावे. जे जबाबदार लोक आहेत ना याच्यात की त्यांच्यामुळं हे आतापर्यंत बंद आहे त्यांच्याकडून त्या पद्धतीने वसूल करावे. याच्यामध्ये मुख्य अधिकारी असेल किंवा इतर काही नेते असतील किंवा याच्यामध्ये काय दुर्लक्ष करण्यात आलं, जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या की नेमकं काय आहे याच्यात, आणि अधिकाऱ्यांवर तुम्ही दोषी मानता का याच्यामध्ये? कसं माहिती आहे का, ज्यावेळेस नगरपालिकेत कसं असतं की ठराव करणं आणि पास करून ते बाकीच्या प्रोसिजर करणं इथपर्यंत नगरसेवक किंवा बाकीच्या लोकांचे हे असतं. पण त्याच्या तयार झाल्यानंतरचे प्रोसिजर पूर्ण सर्व प्रशासनाने करायचे असते. म्हणजे ते प्रशासन जबाबदार आहे ह्याला. कारण नगरसेवक किंवा आणखी आपण त्यांना जबाबदार धरू शकत नाही, कारण की त्यांनी त्यांची प्रोसिजर केली आणि माझ्यासारख्याने ते पाठपुरावा केला की चालू करावा तरी केलेलं नाही. याचा अर्थ मग प्रशासन जबाबदार आहे. त्यांच्यावर काय कारवाई झाली पाहिजे आता त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर? त्यांच्याकडून जे नुकसान झाले नगरपालिकेचं ते वसूल करावं एवढीच मागणी. दौंड नगरपालिकेचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडून हा जो काही महसूल तोट्यात गेलेला आहे, याच्यामुळे जे उत्पन्न मिळणार होतं 5 वर्षामध्ये ते उत्पन्न मिळणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्यांच्यामधून त्यांच्या जे काही पगार असेल किंवा कुठल्याही याच्यातून या सगळ्यामध्ये ते पैसे त्यांच्याकडनं घेण्यात यावे आणि हा जो काही तूट झालेली आहे ती भरून काढण्याचं काम करण्यात यावं, अशीच मागणी या ठिकाणी नागरिकांनी नगरसेवकांकडून करण्यात येते. कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, दौंड.